वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी 10 एप्रिल आणि 12 एप्रिल 2024 रोजी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सुधारित आदेश 2 वेळा काढून साध्य काय करणार। पालिका आयुक्त पवार यांनी 2 दिवसात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या केलेल्या या नियुक्तींच्या खेळामुळे सहाय्यक आयुक्त व अन्य अधिकारी संभ्रमात आहेत। केलेल्या या फेरबदलामुळे अनिल कुमार पवार यांच्याकडून पालिका परिसरातील नागरिक ही अपेक्षा करत आहेत की या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामावर लगाम लागणार का। त्याचे कारण असे की हाकेच्या अंतरावर असलेल्या सहकारनगरमध्ये अतिरिक्त आयुक्तपदी विराजमान असलेले रमेश मनाळे यांनी आज तागत एकही वीट हलविली नाही, तरी देखील दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी आयुक्त पवार यांनी रमेश मनाळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती असताना उत्तर विभागाचे मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे व अन्य पदभार सोपविला। यामुळे नागरिकांमध्ये संशयाच्या दृष्टीने वातावरण आहे। या प्रमुखपदी मनाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर विरार पूर्व सहकारनगरमध्ये फोपावलेल्या सर्वे क्रमांक 70 या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामावर आणि महापालिकेच्या महसूल बुडवणाऱ्या जमीन मालक दिलीप चौधरी, जमीन खरेदी करणारा हितेश परमार आणि सर्वसामान्यांना आमिष दाखवून लाखो रुपयांना घरे विकणारा अनिल झा या भूमाफियावर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना त्यांची जागा दाखविणार का, की गेले अनेक वर्षांपासून जाऊ तिथे खाऊची भूमिका बजावणार का, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत।